नमस्कार. आज दिनांक 17 एप्रिल. आजच्या दिवशी भारतात आणि जगात अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत आणि त्यांची नोंद इतिहासात घेण्यात आली आहे. मी रुपाली गोवंडे आणि तुम्ही बघताय वृत्त मराठी दिनविशेष. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं 17 एप्रिल 1975 रोजी चेन्नई इथं निधन झालं. ते देशाचे दुसरे राष्ट्रपती होते. 13 मे 1962 रोजी त्यांनी राष्ट्रपती पदाची सूत्र स्वीकारली. 1947 मध्ये जेव्हा देशाच्या स्वातंत्र्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान झाले, तेव्हा त्यांनी राधाकृष्णन यांना तत्कालीन सोव्हिएत रशियामध्ये राजदूत म्हणून काम करण्याची विनंती केली होती. नेहरूंच्या सल्ल्यानुसार डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी 1947 ते 1949 पर्यंत संविधान सभेचे सदस्य म्हणून काम केलं. त्यानंतर 1952 मध्ये रशियामध्ये भारताचे राजदूत म्हणून ते काम पाहायला लागले. 1953 ते 1962 या काळात ते दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू होते. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना 27 वेळेला नोबेल पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं. तसंच 1954 मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी झाला. त्यांची जयंती आजही देशात राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरी केली जाते. जागतिक हिमोफिलिया दिवस हा 17 एप्रिल रोजी जगभरात साजरा केला जातो. हिमोफिलिया आणि इतर रक्तस्राव विकारांबद्दल जागरूकता पसरवण्याच्या उद्देशाने हा विशेष दिवस साजरा केला जातो. हिमोफिलिया हा रक्ताशी संबंधित विकार आहे. हा एक असा आजार आहे ज्यामुळे पीडित व्यक्तीला दुखापत झाल्यानंतर त्याचं रक्त गोठू शकत नाही, ते पातळच राहतं. तसंच या विकारामुळे शरीराच्या आतमध्ये रक्तस्राव होऊ शकतो. अशा स्थितीत किरकोळ दुखापतीमुळे जास्त रक्तस्राव होऊ शकतो आणि हा आजार जीवघेणा ठरू शकतो. हिमोफिलिया आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी 1989 मध्ये जागतिक हिमोफिलिया दिन हा साजरा करण्यास सुरुवात झाली. 17 एप्रिल रोजी जागतिक हिमोफिलिया फेडरेशनचे संस्थापक फ्रँच रबेल यांच्या जन्मदिनानिमित्त हा साजरा केला जातो. बेंजामिन फ्रँकलिन यांचं 17 एप्रिल 1790 रोजी अमेरिकेत निधन झालं. त्यांनी अनेक शोध लावले, परंतु विशेषतः लाइटनिंग रॉडच्या शोधासाठी बेंजामिन फ्रँकलिन हे ओळखले जातात. तो एक त्यांचा महत्त्वाचा शोध होता, ज्यामध्ये त्यांनी विद्युत तार शोधून काढली होती, ज्याच्यामुळे घरावर वीज पडण्यापासून बचाव करता येऊ लागला. बेंजामिन फ्रँकलिन हे प्रसिद्ध अमेरिकन राजकारणी, तत्वज्ञानी आणि पत्रकार असले तरी आज बरेच लोक त्यांना फक्त वैज्ञानिक म्हणून ओळखतात. मात्र अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या घोषणेचा मसुदा तयार करणाऱ्या 5 लोकांपैकी बेंजामिन एक होते, हे फार कमी लोकांना माहितीये. 1790 मध्ये आजच्याच दिवशी त्यांचं निधन झालं. त्यांचा सन्मान करण्यासाठी त्यांचा फोटो $100 नोटेवर छापण्यात आला होता. 17 एप्रिल 1815 रोजी इंडोनेशियामधल्या तंबोरा ज्वालामुखीमध्ये स्फोट झाला. इंडोनेशियाच्या सुबाम्बुआ बेटावर असलेला ज्वालामुखी शेकडो वर्ष शांत होता, पण 5 एप्रिलला तो अचानक कंपन करू लागला आणि 17 एप्रिलला त्याचा मोठा स्फोट झाला. या घटनेत सुमारे 1 लाख लोक मारले गेले. या ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या लाव्हा रसामुळे शेतं, जंगलं आणि घरं व्यापली होती. हा ज्वालामुखी इतका भीषण होता, त्यामुळे तंबोरा पर्वताची उंची आश्चर्यकारकरित्या कमी झालेली पाहायला मिळाली. 17 एप्रिल 1972 रोजी श्रीलंकेचा प्रसिद्ध खेळाडू मुथय्या मुरलीधरन यांचा जन्म झाला. श्रीलंकेत कँडी शहरात जन्मलेल्या मुरलीधर यांना त्यांच्या वेगळ्या प्रकारच्या गोलंदाजीसाठी जगभर ओळखलं जातं. फिरकी गोलंदाजीचं नवं तंत्र निर्माण करणारा म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं. तसंच फिरकीचे जादूगार असंही त्यांना म्हणतात. कसोटी आणि एकदिवसीय अशा दोन्ही सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या मुरलीधर यांनी यापूर्वीच कसोटी क्रिकेटमधून आपली निवृत्ती घेतली होती, तर 2011च्या विश्वचषकानंतर त्यांनी आपली एकदिवसीय क्रिकेटमधूनही निवृत्ती जाहीर केली. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक विक्रम केलेले आहेत. मुरलीधर यांनी कसोटी क्रिकेटमध्ये जगातील सर्वाधिक म्हणजे 800 बळी घेण्याचा विक्रम केलेला आहे. आज समर्थ रामदासांची जयंती. समर्थ रामदासांचा जन्म 1608 मध्ये जालना जिल्ह्यातल्या जाम गावात चैत्र शुद्ध नवमीला अर्थात रामनवमीच्या दिवशी झाला. विवाह प्रसंगी सावधान हा शब्द ऐकताच संसारातून विरक्ती उत्पन्न झाली आणि मंडप सोडून आत्मज्ञानाच्या शोधात बाहेर पडलेला हा 12 वर्षाचा कोवळा तरुण पुढे अखंड भारत भ्रमण करत अंतिमतः सज्जनगडापर्यंत पोहोचला, तेव्हा ते समर्थ रामदास स्वामी बनले होते. प्रभू श्रीरामांची आणि हनुमानाची उपासना करणाऱ्या रामदास स्वामी यांनी परमार्थ, स्वधर्मनिष्ठा आणि राष्ट्रप्रेम यांची शिकवण दिली. ज्ञानाचा प्रसार करत महाराष्ट्रात प्रबोधन आणि संघटन केलं. समर्थ रामदासांनी मारुतीच्या 11 मंदिरांची स्थापना केली.
मारुती ही शक्ती आणि भक्तीची देवता असल्याने मारुती मंदिराच्या परिसरात त्यांनी तरुणांना एकत्रित करून व्यायामाची प्रेरणा दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरुस्थानी असणारे तसेच राजकारण आणि धर्म करणारे प्रखर भाष्य करणारे समर्थ रामदास हे एकमेव संत होते. समाजाला उपदेश करण्यासाठी समर्थांनी दासबोध ग्रंथाची निर्मिती केली. त्यानंतर अनेक अभंग, करुणाष्टके, स्तोत्रे, सवाया, आरत्या, उपदेशपर ओव्या, कविता, भारुड या निरनिराळ्या माध्यमातून अतिशय प्रभावीपणे समर्थांनी समाज प्रबोधन केलं. आज 300 वर्षांनंतरही हे समाज प्रबोधन तेवढंच प्रभावी आणि काल सुसंगत आहे. आज चैत्र शुद्ध नवमीच्या दिवशी स्वामीनारायण जयंती साजरी केली जाते. 3 एप्रिल 1781 रोजी श्री स्वामीनारायण यांचा जन्म उत्तर प्रदेशातल्या गोंडा जिल्ह्यातल्या एका गावात झाला. स्वामीनारायण हे योगी आणि तपस्वी होते. त्यांचं लहानपणीचं नाव होतं घनश्याम पांडे. त्यांनीच स्वामीनारायण पंथाची स्थापना केली. त्यांचे अनुयायी त्यांना कृष्णाचं रूप मानतात. अध्यात्माच्या ओढीनं त्यांनी लहानपणीच गृहत्याग केला आणि देशभ्रमण केलं. त्यानंतर गुजरातमध्ये स्वामीनारायण यांनी या संप्रदायाची सुरुवात केली. जगभरातल्या स्वामीनारायण मंदिरांमध्ये स्वामीनारायणाची पूजा केली जाते. त्यांना अक्षरधाम मंदिर म्हणूनही ओळखलं जातं. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अबुधाबीमध्ये तिथल्या पहिल्या मंदिराचं उद्घाटन केलं, जे स्वामीनारायण पंथाचं आहे. आज चैत्र शुद्ध नवमी अर्थात रामनवमी. रामनवमी हा सण केवळ भारतातच नाही तर जगाच्या अनेक भागांमध्ये मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या तिथीला मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामांचा जन्म झाला. भगवान रामांना विष्णूचा 7वा अवतार असंही म्हटलं जातं. ज्याप्रमाणे कृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता झाला, तसंच प्रभू रामांचा जन्म सूर्य डोक्यावर आल्यावर म्हणजे दुपारी 12 वाजता झाला असं सांगितलं जातं. लंकेचा राजा रावण याने श्री शंकराकडून वर मिळवला आणि त्यानंतर गर्विष्ठ होऊन तो सर्वांना त्रास देऊ लागला. अशा राक्षस रावणाचा घात करण्यासाठी खुद्द भगवान विष्णू श्रीरामांच्या रूपात अवतरले होते. श्रीराम हे आदर्श पुरुष होते. त्यांना मर्यादा पुरुषोत्तम असंही म्हणलं जातं. एकनिष्ठ, एकवचनी, एक पत्नी हे रामाचे गुण सर्वश्रुत आहेतच. त्याचबरोबर राम हे मातृ-पितृ भक्त होते. बंधुप्रेम, सत्यवचनी, प्रजाप्रेम हे अतिशय श्रेष्ठ गुणही त्यांच्या अंगी होते. त्यांच्या राज्यात प्रजा अतिशय सुखी आणि समाधानी होती. म्हणूनच आदर्श राज्याला आजही रामराज्य असं म्हटलं जातं. यावर्षी अयोध्येत धूमधडाक्यामध्ये रामनवमी साजरी होते. कारण अयोध्येत 500 वर्षांनंतर पुन्हा एकदा प्रभू श्रीराम मानाने भव्य राम मंदिरात विराजमान झाले आहेत. आजच्या दिवशी लाखो भाविकांना 19 तास रामलल्लाचं दर्शन घेता येणार आहे. रस्तोरस्ती रांगोळ्यांचा सडा, फुलांची सजावट, डोळे दिपवून टाकेल अशी रोषणाई, लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघालेला आसमंत आणि लाखो पणत्यांनी जगमगणारा शरयू तीर, तसंच मनमोहक फुलांच्या सजावटीने सजून बसलेली राम मंदिराची प्रत्येक भिंत आणि रामनामात चिंब भिजलेल्या लाखो रामभक्तांची मांदियाळी असा रामजन्माचा अवर्णनीय सोहळा आज अयोध्येत पार पडेल. आज चैत्र शुद्ध नवमीच्या दिवशी सिद्धदात्री मातेच्या पूजनाने चैत्रातल्या नवरात्रीची समाप्ती होत आहे. तर हे होते आजचे अर्थात 17 एप्रिलचे दिनविशेष. तुम्हाला आमचा दिनविशेष व्हिडिओ कसा वाटतोय हे या व्हिडिओ खाली प्रतिक्रिया करून आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या ऋतम मराठी YouTube चॅनलच्या व्हिडिओंना लाईक आणि सबस्क्राईब करा.